अजितदादांच्या विमानामध्ये गरजेपेक्षा अधिकचं इंधन होतं. पायलटनं अजितदादांचं विमान मुद्दाम खाली आपटलं आणि स्फोट घडवला. रोहित पवारांचा हादरवणारा आरोप. विमानाच्या आगीमध्ये अजितदादांकडील कागदपत्र जळाले नाहीत, मग ब्लॅक बॉक्स कसा जळाला? आमदार रोहित पवारांचा सवाल. देशात अद्ययावत लॅब आहे, ब्लॅक बॉक्स तपासणी बाहेर का? रोहित पवारांचा सवाल. अपघातग्रस्त विमानाच्या रजिस्ट्रेशनवरही रोहित पवारांकडून संशय व्यक्त. लेअरजेट विमानाचं देशात रजिस्ट्रेशन होत नसल्याचा दावा. व्हीव्हीआयपी व्यक्तींना जाणीवपूर्वक खराब विमान दिल्याचा आरोप. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या हालचालीच्या भीतीनं कट आखला गेला असावा. रोहित पवारांनी व्यक्त केली शंका. विलिनीकरणाला विरोध करणाऱ्या नेत्यांनीच हे घडवून आणलं असावं. रोहित पवारांना संशय. राज्यसभेच्या 37 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर. महाराष्ट्रातील 7 जागांचा समावेश. 16 मार्चला मतदान आणि लगेच निकाल लागणार. मुंबई महानगरपालिकेतील सुधार समितीचा तिढा सुटला. सुधार समिती शिवसेनेच्या वाट्याला. अध्यक्षपदासाठी किरण लांडगे आणि संध्या दोशी यांची नावं चर्चेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर. राजधानीमध्ये सुरू असलेल्या इंडिया एआय इम्पॅक्ट समिटीला हजेरी लावणार, तर उद्या आग्र्यामध्ये शिवजयंती साजरी करणार. मुस्लिम समाजाला देण्यात आलेलं शैक्षणिक सरकारी नोकरीतील 5% आरक्षण रद्द. राज्य सरकारकडून सुधारित शासन निर्णय जारी. भारतीय मुस्लिमही हिंदूच, आपल्याला सर्वांची घरवापसी करायची आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान. हिंदूंनी 3 मुलं जन्माला घालावीत. भागवतांचा पुनरुच्चार. राजकीय नेत्यांनी देशामध्ये बंधुभाव वाढवला पाहिजे, सुप्रीम कोर्टाचं मत. आसामचे मुख्यमंत्र्यांच्या कथित द्वेषपूर्ण भाषणावरील सुनावणी दरम्यान निरीक्षण. 4 वर्षात एमएमआरडीएनं 9,405 कोटींचे भूखंड विकले. आणखी 11,177 कोटींची जमिनींच्या विक्रीचा प्रस्ताव. बीकेसी ओशिवरा वडाळ्यातील भूखंड विकणार. पुण्यातील भिगवणमध्ये आई भावाच्या डोळ्यामध्ये मिरची पावडर फेकत तरुणीचं अपहरण. हिंदू संघटनांकडून आज भिगवण बंद.